राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रकरणामध्ये मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। यावेळी राज्य सरकारकडून पुन्हा वेळ मागून घेण्यात आला आणि त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे। बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर। पावसाळ्यानंतरच निवडणुका होण्याची शक्यता। उन्हाळ्यात निवडणूक होण्याची शक्यता धूसर। राज्यातील लखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतली आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पुढली सुनावणी 6 मे रोजी होणार आहे। न्यायालयाने वारंवार विचारलं की ओबीसी आरक्षणाचं काय, या प्रकरणातला कळीचा मुद्दा तोच आहे। पूर्वीच्या सुनावणीत आम्ही मान्य न्यायालयाला स्पष्ट केलं होतं की ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता तसा फारसा महत्वाचा राहिलेला नाही, कारण 4 मे 2022 रोजीच याबद्दलची स्पष्टता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे। याचिकेच्या अधीन राहून ओबीसी आरक्षण द्या असं त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला सांगितलंय। परत आजही तोच मुद्दा काही जणांनी उपस्थित केला आणि त्यानंतर थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। दरम्यान या प्रकरणातील एक याचिकाकर्ते ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी बांठिया कमिशनने केलेला सर्वे आणि त्याच्या आकडेवारीवर शंका उपस्थित केली आहे। बांठिया कमिशनने ही आकडेवारी जमा करताना जी ट्रिपल टेस्ट पूर्तता करायची होती त्यासाठी हे बांठिया कमिशन होतं, ओबीसी साठी होतं। परंतु ओबीसी साठीचं कमिशन आकडेवारी जमा करताना ओबीसीचं निम्म आरक्षण निम्म्या जागा कमी करतंय। याच्याबाबत तुमची भूमिका काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा विषय सुप्रीम कोर्टात असल्यानं राज्यातील अनेक महापालिका, झेडपी आणि नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्यात। 29 महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्यात। 26 जिल्हा परिषदा, 391 नगरपालिका आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या। या ठिकाणचा कारभार आता प्रशासकांच्या हाती आहे। त्यामुळे पुढल्या सुनावणीत तरी या संदर्भात काही फैसला झाला तरी पावसाळ्याआधी निवडणुका होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।